तर ठाण्यातील मनसे आणि मविया नेत्यांच्या बैठकीचा व्हिडिओ समोर आल्यानंतर राजकीय चर्चांना उधाण आलेलं आहे। आगामी काळात मनसे आणि मविया एकत्र येणार का याची आता जोरदार चर्चा रंगली आहे। ठाण्यामध्ये महाविकास आघाडी आणि मनसे नेत्यांची बैठक। महाविकास आघाडी आणि मनसे एकत्र येणार। महायुती समोर मनसे आणि महाविकास आघाडीचं आव्हान। राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवारांच्या पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाडांच्या निवासस्थानी ठाण्यातील महाविकास आघाडी आणि मनसेच्या नेत्यांची महत्त्वाची बैठक पार पडली। या बैठकीला ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते राजन विचारे, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष विक्रांत चव्हाण आणि मनसेचे ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव उपस्थित होते। या बैठकीचा व्हिडिओ जितेंद्र आव्हाडांनी सोशल मीडियावरती शेअर केला। त्यामुळे महाविकास आघाडी आणि मनसे एकत्र येणार का अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे। प्राथमिक स्तरावरती ही पहिली बोलणी झाली। आम्ही पहिल्यांदा चहा प्यायला एकत्र बसलो आहोत। बसण्याच्या प्रक्रियेला सुरुवात झाली। आता काही प्रश्नांवरती आम्ही आयुक्तांना भेटणार आहोत आणि खास करून ही प्रमोशन पॉलिसी, या प्रमोशन्स मध्ये झालेले करोडो रुपयांचे गैरव्यवहार आपापल्या आवडीच्या अधिकाऱ्यांना आपापल्या जागी नेऊन बसवायचं। वर्षानुवर्ष ते तिथेच बसलेले असतात। आव्हाडांनी ठाण्यातील नागरी समस्यांबाबत बैठक झाल्याचं सांगितलं। मात्र आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांसाठी महायुती विरोधात हे चारही पक्ष एकत्र येण्याची शक्यता नाकारता येत नाही। उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे मराठीच्या मुद्द्यावरती एकत्र आल्यानंतर मनसे महाविकास आघाडीसोबत येण्याची चर्चा सुरू झाली होती। पूर्वी जी आमची बैठक झालेली आहे ती बैठक ही ठाण्यातल्या वाढत्या भ्रष्टाचार, ठाण्यातला पाण्याचा प्रश्न आणि ठाण्याचा ट्रॅफिकचा प्रश्न या विषयावर सर्व विरोधक एकत्र येऊन जन आंदोलन उभं करण्याच्या बाबतीतली होती। महायुतीत जायचं, युतीत जायचं या बाबतीतले सर्वस्वी अधिकार हे सन्माननीय राजसाहेब जो आदेश देतील त्या आदेशाचं आम्ही पालन करणारी लोक आहोत। आज ठाण्यातला विषय जो आहे तो भ्रष्टाचाराचा आहे। ठाणे महानगरपालिकेत प्रचंड मोठा भ्रष्टाचार मागच्या काही वर्षात झालेला आहे। पाणी हा विषय ठाण्यात ज्वलंत झालेला आहे। सो यासाठी ती बैठक होती। दरम्यान ठाण्यातील मनसे नेते आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये झालेल्या या बैठकीमुळे भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेची चिंता वाढू शकते। कारण ठाण्यामध्ये मनसेचा मोठा मतदार वर्ग आहे, त्याचा सत्ताधाऱ्यांना फटका बसू शकतो। आगामी पालिका निवडणुकीत मनसे आणि महाविकास आघाडी एकत्र आले तर ठाण्यातील राजकीय समीकरण बदलण्याची शक्यता नाकारता येत नाही। अरविंद कड, न्यूज 18 लोकमत, मुंबई। ठाकरे बंधूंच्या भेटीची आज पुन्हा एकदा बातमी झाली आहे। मनसे अध्यक्ष राज ठाकरे अचानक मातोश्रीवरती पोहोचले। तिकडे दोन्ही भावांनी जवळपास 40 मिनिटं संवाद साधलेला आहे। दसऱ्याला युतीचं तोरण बांधण्याची चर्चा मागे पडल्यानंतर ठाकरे बंधूंनी आता नवी राजकीय खेळी खेळलेली आहे। बघूया। 5 जुलैला जो मेळावा घेतला, जर एकत्र यायचं नसतं तर आम्ही एकत्र आलोच नसतो। उद्धव ठाकरेंनी शनिवारी पुण्यात हे वक्तव्य केल्यानंतर लगेचच रविवारी मनसे अध्यक्ष राज ठाकरे मातोश्रीवर पोहोचले। तिथे दोन्ही भावांमध्ये तब्बल 40 मिनिटं चर्चा झाली। यावेळी इतर कुणीही नेते तिथे उपस्थित नव्हते। मातोश्रीवर पोहोचण्याआधी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंची संजय राऊतांच्या निवासस्थानी भेट झाली होती। तिथे ठाकरेंच्या शिवसेनेचे अनेक नेते आले होते। त्यापैकी कुणालाही राज ठाकरे मातोश्रीवरती जाणार असल्याची कल्पनाही नव्हती। तर दसऱ्याच्या दिवशी दसरा मेळाव्याला राज ठाकरे उपस्थित राहणार असल्याचं मागील एका महिन्यापासून बोललं जात होतं। पण दसऱ्याच्या दिवशी राज ठाकरे मेळाव्याला काही आले नाही। तर दसरा मेळाव्यात भाषण करणारे उद्धव ठाकरेही राज ठाकरेंच्या शिवतीर्थ या निवासस्थानी गेले नव्हते। त्यामुळे युतीचा मुद्दा थंड्या बस्त्यात गेला असं वाटत असतानाच दोन्ही भावांनी 40 मिनिटं चर्चा केली। दोन्ही भाऊ एकत्र येणं हे मराठी माणसाच्या हिताचं असल्याची प्रतिक्रिया ठाकरेंची शिवसेना आणि मनसेच्या नेत्यांकडून देण्यात आली। येणाऱ्या सगळ्याच महाराष्ट्रातल्या निवडणुका, त्या जिल्हा परिषद असेल, पंचायत समिती, नगरपालिका, महानगरपालिका, या सगळ्या निवडणुकीबद्दल चर्चा नक्की। कारण उद्धवजींनी दसऱ्याच्या मेळाव्यातच सांगितलं की आम्ही एकत्र आलोय, ते एकत्र राहण्यासाठी आलोय। हा सुतोवाच तर ऑलरेडी झालेला आहे। आता आपण योग्य वेळ बघू। 5 जुलैचा विजयी मेळावा ते आता 5 ऑक्टोबर या 3 महिन्यात ठाकरे बंधू किती वेळा आणि कुठे भेटले ते आता बघूयात। 5 जुलै 2025च्या विजयी मेळाव्यात 2 दशकांनंतर ठाकरे बंधू एकत्र आले। त्यानंतर 27 जुलै 2025 रोजी उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी राज ठाकरे मातोश्रीवर गेले होते।
27 ऑगस्ट 2025 रोजी गणेशोत्सवानिमित्तानं उद्धव ठाकरे सहकुटुंब शिवतीर्थवर दर्शनासाठी गेले होते. 10 सप्टेंबर 2025 रोजी उद्धव ठाकरे संजय राऊत आणि अनिल परबांसह राज ठाकरेंच्या भेटीला शिवतीर्थवर दाखल झाले होते. तिथे त्यांच्यात तब्बल 2.5 तास चर्चा झाली होती. आता 5 ऑक्टोबर 2025 ला राज ठाकरे मातोश्रीवर गेले. तिथे ठाकरे बंधूंमध्ये 40 मिनिटं चर्चा झाली. तर दोन भाऊ एकत्र येऊन संवाद साधत असतील तर त्यात राजकीय चष्म्यातून पाहण्याची गरज नाही, अशी प्रतिक्रिया सत्ताधाऱ्यांकडून देण्यात आली. आज एका कौटुंबिक समारंभाच्या निमित्तानं ठाकरे बंधू एकत्र आले. राज ठाकरे मातोश्रीवरती गेले. याकडं आम्ही फक्त दोन भावांची भेट याच दृष्टीनं पाहतो. ठाकरे बंधूंच्या भेटीमुळे इतर राजकीय बातम्या मागे पडल्या. अहिल्यानगरमध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचे जाहीर कार्यक्रम सुरू होते. ठाकरे बंधूंनी नेमकं तेच टायमिंग साधलं. तर दुसरीकडे ठाकरे बंधूंच्या पक्षाची युती होणार असल्याचं स्पष्ट झाल्याचं राजकीय विश्लेषकांनी सांगितलं. मात्र युतीची औपचारिक घोषणा निवडणूक जाहीर झाल्यानंतरच होण्याची शक्यता राजकीय विश्लेषकांनी व्यक्त केली. दोघांमध्ये दुरावा राहत नाही आहे. दोघांनाही साहजिकच आपण जे आजवर संघर्ष केला त्यामुळे नुकसान झालंय असं कदाचित त्यांना उपरती झाली असावी असं म्हणायला जागा आहे. आणि दोघांनाही आता प्रभाग रचनेचा अंदाज घेऊन मुंबईमध्ये कसे उमेदवार उभे करायचे, ठाण्यात काय करायचं याचं त्यांचे आडाखे बांधण्याचं काम सुरू असेल. पडद्यामागेही तशाच हालचाली सुरू असतील आणि कदाचित त्याचाच हा एक अंक आहे. आणि अशा भेटींमधून त्यांचे समर्थक, त्यांचे पाठीराखे यांना एक संदेश जात असतो. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यात मागील 3 महिन्यात 5 वेळा भेट झाली. त्यामुळे ठाकरे बंधूंच्या पक्षांची युती होणार यात कोणतीही शंका आता उरलेली नाही. आता फक्त युतीचं तोरण बांधण्याचा मुहूर्त कधीच आहे याचीच उत्सुकता निर्माण झाली आहे. संतोष गोरे, न्यूज 18 लोकमत, मुंबई. मातोश्रीवर उद्धव ठाकरेंची भेट घेतलेली आहे. राऊतांच्या कार्यक्रमानंतर राज ठाकरे अचानक मातोश्रीवर पोहोचले आणि दोघांच्या भेटीवेळी इतर नेते उपस्थित नव्हते अशी ही माहिती सूत्रांनी दिलेली आहे. त्यामुळे या दोन्ही भावांमध्ये नेमकी काय चर्चा झाली याविषयी उत्सुकता आहे. तर आजच राऊतांच्या कार्यक्रमामध्ये ठाकरे बंधू हे एकत्र आलेले आणि त्यानंतर आता मातोश्रीवर राज ठाकरे पोहोचले. तिथं 40 मिनिटं या दोघांमध्ये चर्चा झाली आहे. संजय राऊतांच्या कौटुंबिक कार्यक्रमामध्ये ठाकरेंच्या सेनेचे अनेक नेते उपस्थित होते. यापैकी राज ठाकरे मातोश्रीवर जाणार आहेत याची कोणाला कल्पनाही नव्हती. याआधीही राज ठाकरे उद्धव ठाकरेंच्या वाढदिवसाला थेट मातोश्रीवर दाखल झाले होते आणि आता पुन्हा एकदा अचानक राज ठाकरे मातोश्रीवर पोहोचले. याविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी सुमित सावंत हे आपल्यासोबत जोडले गेले आहेत. सुमित, काय सांगाल? या दोघांमध्ये 40 मिनिटं चर्चा झाली असं कळत आहे. नेमकी कोणत्या विषयावर ही चर्चा झाली असेल? तर राजकीय चर्चा आणि कौटुंबिक चर्चा या दोन्ही नेत्यांच्या भेटीमध्ये झाल्याची सध्या माहिती मिळते. कारण याआधी उद्धव ठाकरे जसे म्हणाले होते मेळाव्यामध्ये, दसरा मेळाव्यात, की आम्ही एकत्र आलोय ते एकत्र राहण्यासाठी. अनेक जण म्हणत होते की राज ठाकरे मेळाव्याला आले नाहीत त्यामुळे ही संधी गमावली आहे का या दोन्ही नेत्यांनी एकत्र येण्याची वगैरे. त्याला उत्तर एका वाक्यात दिलेलं होतं उद्धव ठाकरेंनी. पण आता राज ठाकरे आज कोणतेही नियोजन नसताना, नियोजित बैठक नसताना, भेट नसताना जेव्हा संजय राऊत यांच्या कार्यक्रमाला गेले आणि तिथून ते पुन्हा आपल्या घरी निघाले असं सगळ्यांना सांगण्यात आलेलं होतं. मात्र ते तसं न करता ते मातोश्रीवर गेले. बरोबर 2:30 वाजता ते आत गेले आणि त्यानंतर 3:10 पुन्हा बाहेर निघाले. 40 मिनिटं ते मातोश्रीवर होते. दोन्ही नेत्यांची भेट झाली. कारण संजय राऊत यांच्या ज्या कार्यक्रमामध्ये दोन्ही नेते भेटले होते तर कौटुंबिक चर्चा झाली किंवा कौटुंबिक सगळं वातावरण सोहळा होता. पण त्यानंतर पुन्हा मातोश्रीवर अचानक जाण्याचं जे ठरलं राज ठाकरेंचं, या संदर्भातली माहिती कोणालाही देण्यात आलेली नव्हती. तिथे अनेक नेते उपस्थित होते मात्र कोणत्याही नेत्याला या भेटीबाबत कोणती माहिती देण्यात आली नव्हती. गुप्तता पाळण्यात आलेली होती. त्यामुळे राजकीय चर्चा झाली असण्याची शक्यता सध्या वर्तवली जाते. मात्र बंद दाराआड या दोन नेत्यांमध्ये काय काय भाष्य झालं किंवा काय काय चर्चा झाली हे अद्याप गुलदस्त्यात ठेवण्यात आलंय. मात्र येणाऱ्या काळात कदाचित ती माहिती देखील समजेल.